लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढत मेहताब अली या संशयितानं सुमारे 10 ते 12 गैरकायद्याची मंडळी जमवत दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामिल यांच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या। सुदैवानं फिर्यादी खाली बसल्यानं त्यांचा जीव थोडक्यात वाचलाय। यानंतर 10 ते 12 संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीच्या घरात जबरदस्तीनं घुसून घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे। यावेळी एका संशयितानं हातात 2 तलवारी घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पाडून नुकसान केलंय। या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल तसंच तब्बल 50,000 रुपये रोख गहाळ झाल्याची माहिती समोर आली। या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मालेगाव।